मोरया, मंगलमूर्ती मोरया. लातूरचे गणपती ब्लॉग्स या सिरीजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण आलो आहोत लातूरच्या सेंट्रल हनुमान भागामध्ये. सेंट्रल हनुमान गणेश मंडळ या गणेश मंडळाला आपण आज भेट देत आहोत. लातूरचा मानाचा दुसरा गणपती म्हणून या गणपतीची ओळख आहे. महाराष्ट्रातील म्हणायला काही हरकत नाही, पण महाराष्ट्रात एकमेव अशी मूर्ती आहे जी 10 हातांची मूर्ती आहे. अधिक वेळ न घालवता आपण या मंडळाच्या पदाधिकाऱ्यांकडून या गणेश मंडळाविषयी अधिक जाणून घेऊया. नमस्कार, आपलं स्वागत आहे लातूरचे गणपती ब्लॉग्स या सिरीजमध्ये. हे गणेश मंडळ कधी आणि कशामुळे सुरू झालं? श्री सेंट्रल हनुमान मित्र मंडळ संचलित श्री सेंट्रल हनुमान गणेश मंडळ हा 10 सप्टेंबर 1964 रोजी स्थापन झालेला आहे. स्वर्गीय श्री पोपटलालजी तिवारी व गाव भागातील प्रतिष्ठित व्यक्ती जसे तिवारीजी, दर्डाजी, भूतडाजी, जोशीजी यांनी मिळून हा गणेश मंडळ सुरू केलेला आहे. गणेश मंडळामध्ये गाव भागातील दुसरा मानाचा गणपती म्हणजे भारतरत्नदीप आझाद गणेश मंडळ या गणेश मंडळानंतर श्री सेंट्रल हनुमान गणेश मंडळाची स्थापना झालेली आहे. सुरुवातीच्या काळात हा उत्सव कसा साजरा केला जायचा? त्यावेळेसची सेंट्रल हनुमान म्हणजे जुनी भाजी मंडी, त्याच्या अगोदर हे बाजारपेठ असल्यामुळे इथे काही सराफ दुकानं होते, किराणा भुसार दुकान होते, कपड्याचे दुकान होते. त्या कारणाने त्यावेळेस इथं प्रतिष्ठित लोकांना सोबत घेऊन हा गणेश उत्सव एकदम साधेपणाने सुरुवात केला गेलेला आहे. मंडळाच्या इतिहासातील एखादी अविस्मरणीय घटना सांगू शकाल? मंडळाच्या इतिहासातली अविस्मरणीय घटना म्हणजे ज्यावेळेस मंडळाला 25 वर्ष पूर्ण झाले होते. नुकतंच कारगिलचं युद्ध झालेलं होतं आणि कारगिलच्या युद्धामध्ये भारत जिंकलेला असल्यामुळे त्यावर आधारित हा देखावा सर्वांसाठी केलेला होता. त्यावेळेस आम्हाला आठवतंय की गणेश मंडळाचे देखावे इथं चालू असताना लोकांना खडक हनुमानपर्यंत लाईन लावून इथं देखावे बघण्यासाठी यावं लागायचं. आणि संपूर्ण लातूरामध्ये ज्यावेळेस देखाव्यासाठी प्रवेश फीस घेतली जायची त्यावेळेस आपण बिना प्रवेश फीस घेता म्हणजे विनामूल्य लोकांना प्रबोधनवरले देखावे दाखवलेले आहेत. पिढ्यानं पिढ्या चालत आलेली कोणती परंपरा आजही टिकून आहे? पिढ्यानं पिढ्या चालत आलेली परंपरा म्हणजे संपूर्ण गावभाग हा म्हणजे इथं मारवाडी लोकांचं जास्त असल्यामुळे आजही गणपतीला आरती म्हणताना मारवाडीमध्ये आरती म्हणली जाते. सुखकर्ता दुःखहर्ता ही नेहमीची आरती म्हणतानाच त्याच्यासोबतच गणेशाला प्रिय असलेले लाडू, त्यांचे वस्त्र, उंदीर ह्याच्यावर आधारित एक मारवाडीमध्ये आरती आहे, ती आरती म्हणली जाते. गणेशोत्सवात आपल्या मंडळाचं वेगळेपण काय आहे? गणेश उत्सवात आपल्या मंडळाचा वेगळेपण म्हणजे ज्यावेळेस POPच्या मूर्त्यांनाही परमिशन होती त्यावेळेसपासून आपल्याकडे गणेशाची मूर्ती आहे, जी की आपण मूर्ती इको फ्रेंडली वापरत होतो आणि त्याच्यानंतर आपण फायबर करून घेतली मूर्ती. तरुण पिढी मंडळाच्या उत्साहात कशी सहभागी होते? फक्त गणेश उत्सवच असा साजरा केला जात नाही. ते गणेश उत्सवासोबतच श्री सेंट्रल हनुमान मित्र मंडळाद्वारे गणेश जयंती, जो की महाराष्ट्रात खूप कमी लोकांना माहीत असतो की आज गणेश जयंती आहे, तो गणेश जयंती उत्सव हा अन्नदानाद्वारे, तसेच होळी, रंगपंचमी, इतर जेवढे मोठे सण असतात ते सर्व सण साजरे केले जातात. त्या सणामुळं ते सगळ्या लोकांना माहीत असते की सण शिकवले जातात लहानांना. सामाजिक कार्यात गणेश मंडळ कोणते उपक्रम राबवतात? सामाजिक कार्यक्रमामध्ये एकतर सामाजिक प्रबोधन झाला, दुसरं रक्तदान शिबिर होते, अन्नदान होते आणि काही मंडळामध्ये किंवा इतर होतकरू जर मुलं असतील तर त्यांच्या कामाची वगैरे व्यवस्था लावली जाते. आपल्या मंडळातून समाजाला कोणता संदेश दिला जातो? दरवर्षी वेगवेगळे जसा प्रसंग पडतो की समाजात एखाद्या विषयावर, ज्वलंत विषयावर ज्यावेळेस चर्चा चालू असते त्यावेळेस त्या प्रकारे समाधान प्रबोधनपर हे दिलं जाते. पण यावर्षी समाजात आता भरपूर मुद्दे चालू आहेत, पण आमची अशी कल्पना आहे की हरवलेली मराठी शाळा, म्हणजे आम्ही मराठी शाळेमध्ये शिकलो किंवा जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकलो, पण आज आम्हाला असा न्यूनगंड झालेला आहे की माझा मुलगा CBSE शाळेमध्येच शिकायला पाहिजे. मग समाजाला असा संदेश देण्याचा प्रयत्न राहील
की मराठी शाळाही तेवढ्या चांगल्या असतात आणि मराठी शाळांनाही प्राधान्य द्यायला पाहिजे. त्यानुसारच ह्या वर्षीची आमची समाज प्रबोधनासाठी माझी हरवलेली मराठी शाळा ही थीम ठेवण्यात आलेली आहे. आजच्या बदलत्या काळात गणेशोत्सवासाठी आपला संदेश काय असेल? सर्वप्रथम तर DJ मुक्त गणेश मंडळ व्हायला पाहिजे. गणेश मंडळच नाही, असंही मत राहील की वर्षात जेवढेही कार्यक्रम होतात ते शक्यतो DJ मुक्तच व्हावे. असे DJ मुक्त झाल्यानंतर एकतर DJ मुक्त झाल्यामुळे भरपूर लोकांना रोजगारही मिळेल आणि जे काही गोष्टी घडतात DJ लावल्यानंतर त्या गोष्टी घडणार नाहीत आणि लोकांना नव्या पिढीला चान्स मिळत जाईल. म्हणजे वादक आहेत, दुसरे काही असतील, पारंपरिक वाद्य आहेत, तर त्या लोकांनाही प्राधान्य मिळेल किंवा चान्स पण मिळेल. मंडळाची संस्कृती, परंपरा आणि समाजकार्य यामधला समतोल पुढे चालू ठेवण्यासाठी आपण काय करू इच्छितो? सध्या गणेश मंडळामध्ये आमची 6वी पिढी कार्यरत आहे. म्हणजे मी स्वतः 5व्या पिढीचे आहेत, आम्ही सगळ्या 5व्या पिढीचे आहेत. आज 5व्या पिढीपैकी आम्ही सर्वजण ह्याच्यामध्ये नाही आहेत, वादनामध्ये वगैरे. आम्ही फक्त ॲडजस्टमेंटमध्ये आहेत. तर आम्ही 2 वर्षा अगोदर जे करायचो त्यात आमची 6वी पिढी करते आणि आम्ही गणेश मंडळाच्या इतर गोष्टीकडे लक्ष देत आहे. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला फॉलो करा.